पुणे नगर महामार्गावर वाघोली, चंदननगर, खराडी, लोणीकंद परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असते आणि त्याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र पाहणी करत यावेळी वाहतूक कोंडीची कारणे, वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे तसेच यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार अशोक पवार सातत्याने प्रयत्न करत असून विधानसभेतसुद्धा या विषयावर प्रश्न उपस्थित केला आणि त्यामुळे नागरिकांनी आमदार पवार यांचे विशेष आभार मानले आहेत। तर आपण रात्रीत नाही काम करू शकतो, आपल्याला कारण हा रस्ता किती केऊरकडे जातो ना, केऊरकडे हां नाही जास्त एवढं नसेल असं इकडून थोडासा फूट बोलू ना या वायरी अशा, तर 60-70 फूट असेल बरं का, थोडं जास्त असेल। माझं म्हणजे हे काम करायला किती वेळ लागेल साहेब, रात्रीनं करायचं म्हटलं पोहोचून फक्त खाली केबल हां काय पाईप टाकायचं, पाईप पण केबल आणायचं बाहेर, किती वेळाचं काम आहे। हां एक अर्धी रात्रच आहे आणि परवानगी बी द्यायला तयार आहे। मध्ये आम्ही प्रस्ताव दिला होता, या पाशाला जो केऊरकडनं रस्ता येतो स्लोप आहे, स्लोपवरनं उजवीकडे वळतो, म्हणजे जास्ती गाड्या इथून नगर साईडला वळतात, काही गाड्या डावीकडे पुण्याला पण वळतात, तर तो चढ आणि राईट याच्यामध्ये गाड्या स्टॉपच होतात। तर त्याच्यासाठी थोडा रस्ता जो मेन रोडचा रस्ता आहे त्या लेवलनं साधारण 50-60 मीटर घेऊन मग स्लोप दिला तर बरं होईल, किंवा मग नॅशनल हायवे तुमच्याकडे नसेल पण तो ॲप्रोच रोड तुमच्याकडे आहे, मेन रोड तुमच्याकडे नाही, तर ॲप्रोच रोड जो आहे तो साधारण 50-60 मीटर तुम्हाला एका लेवलला घेऊन मग खाली स्लोप द्यायला पाहिजे, तरच राईट टर्न करणाऱ्या गाड्या पलटणार नाही। ते आम्ही आहे ना तुम्हाला